नमस्कार. एका महान मातृपितृभक्त नामनिष्ठाचा अनुभव. श्री बापूजी रामचंद्र शिंदे उर्फ रामकृष्ण हरी, नाशिक सिटी हे एक महान नामनिष्ठ व मातृपितृभक्त गृहस्थ नाशिकात राहत असत. यांचा परिचय वाचकांना करून देण्यास मला मोठा संतोष वाटतो. मी नाशिक येथील प्रसिद्ध सत्पुरुष परमपूज्य श्रीमद गजानन महाराज गुप्ते यांच्या दर्शनाला गेलो असता तेथे त्यांची भेट झाली. हे त्या गावात रामकृष्ण हरी या नावानेच ओळखले जातात. यांनी रामकृष्ण हरी मंत्राचा 13 कोटी जप केला असून हे आपल्या वयाच्या 10व्या वर्षापासून आईवडिलांची पूजा करत असत. यांचे लहानपण अत्यंत गरीब स्थितीत गेले. हे 10 वर्षाचे असताना राजापूरकर नाटक मंडळींचे पुंडलिक हे नाटक पाहावयास गेले होते. तेव्हा पुंडलिकाने केलेल्या आईबापाच्या सेवेने श्री पांडुरंग गरुडावर बसून पुंडलिकाकडे आले. हे दृश्य पाहून यांच्या बालमनावर फारच परिणाम झाला. आतला पडदा उघडला गेला. आईबापांच्या पूजेने पुंडलिकास भगवंताचे दर्शन घडले. आपण सुद्धा उद्यापासून आईवडिलांची अशीच पूजा करण्यास सुरुवात केली तर भगवान निदान आपल्याला पोटभर जेवायला तरी देईल असे मनाला वाटून दुसऱ्या दिवशीच शेजारची चाफ्याची फुले गोळा करून त्यांनी आईवडिलांची पूजा केली व तो नेम अखंड चालू ठेवला. शाळेतील शिक्षण 3-4 इयत्तेपर्यंत झाले. पुढे शिक्षण झेपेना. तेव्हा यांनी सरकारी दवाखान्यात 5 रुपयाची कंपाऊंडरची नोकरी धरली. काही दिवसांनी पगार थोडा थोडा वाढत गेला. यांना पोहण्याचा व कुस्तीचा लहानपणापासून नाद होता. दवाखान्याचे डॉक्टर व त्यांच्या हाताखालचे हे कंपाऊंडर यांची बदली एकदा अरबस्थानात झाली. जाताना यांनी आईबापांचा फोटो नेला आणि तिकडेसुद्धा त्यांनी या फोटोची पूजा करण्याचा नेम सोडला नाही. परंतु प्रत्यक्ष पूजेचे समाधान फोटोच्या पूजेने कसे लाभणार? देवाची त्यांनी करुणा भागली. त्यावेळी तेथे केलेले अभंग मला त्यांनी आपल्या दुकानात वाचून दाखवले. ते वाचताना त्यांचे डोळे भरून आले. माझेही तसेच झाले. श्री पांडुरंगाने त्यांची करुणा ऐकली व लवकरच ते हिंदुस्थानात आपल्या गावी आले आणि खऱ्याखुऱ्या मातापित्यांच्या पूजेला सुरुवात केली. यांनी थोड्या वर्षापूर्वी आईवडिलांची पूजा सार्वजनिक सत्यनारायण पूजेप्रमाणे हस्तपत्रके वगैरे वाटून मोठ्या समारंभाने केली. त्यावेळी शेकडो लोक निरनिराळ्या भावनेने ही पूजा पाहण्यास आले होते. त्यात टाइम्सचे करस्पॉन्डंट होते. त्यांनी या पूजेचा रिपोर्ट इंग्रजीमधून टाइम्समध्ये प्रसिद्ध केला. त्यामुळे पुष्कळ सुशिक्षितांचेही लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. 1942 साली नाशिकास साहित्य संमेलन झाले. त्यावेळी मोठे मोठे साहित्यिक प्रोफेसर दत्तो वामन पोद्दार, यशवंत रामकृष्ण दाते, डॉक्टर कुर्तकोटी शंकराचार्य, प्रोफेसर वामन मल्हार जोशी वगैरे मोठ्या मोठ्या विद्वानांनी येऊन त्यांची मातृपितृपूजा पाहिली. पैकी श्री दाते यांनी आपल्या पिता पुत्र संबंध या पुस्तकात यांच्याविषयीचे वर्णन 2-4 पानात केले आहे. इंग्लंडची एक लेखिका मिस आर ब्रायन ही एकदा मोठ्या कुतूहलाने पूजा पाहण्यास आली. तिने ह्यांना एक अभिनंदनपर पत्र पाठवलेले मला त्यांच्याकडून पाहावयास मिळाले. प्रोफेसर चू, शांघाय युनिव्हर्सिटी, चायना हे कलकत्त्यास सर्वधर्म परिषदेकरता आले होते. त्यांना नाशिकास मातृपितृपूजा होत असते हे समजल्यावरून ती पाहण्याकरता ते पुण्याच्या एका प्रोफेसरास घेऊन मुद्दाम आले. त्यांची पूजा पाहून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी रिलिजन्स ऑफ द वर्ल्ड, जगाचे धर्म या नावाच्या इंग्रजी पुस्तकात यांच्या पूजेबद्दलचे वर्णन पूजेच्या फोटोसहित 4-5 पानात मोठ्या बहारीचे दिले आहे. तात्पर्य: मातृपितृसेवा व नामजपाचे तप या योगाने त्यांची प्रापंचिक परिस्थिती उत्तम सुधारली व जगभर त्यांची कीर्तीही पसरली. श्री शंकराचार्य कुर्तकोटी महाराज यांनी दिनांक 8 मे 1944 रोजी त्यांना बोलावून त्यांचा सत्कार केला आणि त्यांना अभिनव पुंडलिक ही पदवी दिली. हे मला समजल्यानंतर मी त्यांना एक पत्र पाठवून या पदवीबद्दल व त्यांच्या मातृपितृ पूजेबद्दल अभिनंदन केले. नामस्मरणाचे तुमचे अनुभव लिहून पाठवावेत अशी प्रेमाने त्यांना विनंती केली. त्याच्या उत्तरात ते लिहितात: माझे अभिनंदन का करता? मी अभिनंदनास पात्र नाही. माझे कर्तव्य मी करतो. मासे पाण्यात 24 तास पोहतात, पक्षी गातात, आकाशात उडतात, पण त्यांचे कुणीही अभिनंदन करत नाही. माझे कर्म, क्रिया ही सुद्धा अशीच स्वाभाविक आहे. माझे नाव नको,
मला मातृपितृसेवेचा प्रचार पाहिजे. माझे नाव मातीत घाला. मी माती आहे. रामकृष्ण हरी मंत्राचा जप मी 1915 सुरू केला. 13 कोटी जप पूर्ण करण्यास अंदाजे 9 वर्षे लागली. माझे कर्तव्य कर्म करीत असतानाच मी जप करीत होतो. त्यावेळेस मी कंपाऊंडर होतो. पूर्वी मी जप संख्या ठेवीत नसे, पण नंतर तुमचे नामजपाचे पुस्तक पाहिल्यावर संख्या ठेवू लागलो आणि तुम्हास जप संख्या कळवू लागलो. तुमची 2-3 पत्रे आलेली मी जपून ठेवली आहेत. रोज मी 50,000पर्यंत जप करीत असे आणि रविवारी 1,00,000. पुढे पुढे माझा जप मनात नसताना देखील चालू लागला. झोपेतही जप होऊ लागला. जसजसा जप वाढत चालला तसतसे चमत्कार दिसू लागले. श्री ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत होऊ लागले. देवी देवतांकडे संभाषणे होऊ लागली. यापेक्षा मी जास्त सांगू इच्छित नाही. याची आपण मला क्षमा करावी. 13 कोटी संख्या पूर्ण झाल्यावर सागर शांत झाला. चोहोकडे आनंदी आनंद झाला. सारे जग आनंदमय दिसू लागले. नामजपाचा महिमा अजब आहे. जप करीत असताना काया वाचा मनाने आचरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करीत असे आणि आहे. नामस्मरण करणाऱ्या मुमुक्षूने आपले अंतर्बाह्य शुद्ध राखण्याचा प्रयत्न करीत राहिले पाहिजे. माझी मातृपितृ पूजा पाहून शाळेची व कॉलेजची 150-200 सुशिक्षित मुले आपल्या आईवडिलांची पूजा करू लागली आहेत. अशा पूजेला आरंभ करण्यापूर्वी मी त्यांच्याकडून अशी प्रतिज्ञा करून घेत असतो की मी खोटे मुळीच बोलणार नाही. मी कोणाचा विश्वासघात करणार नाही. मी आपल्या रक्ताचा प्रत्येक थेंब शुद्ध ठेवीन. मी कुणाचीही देणे ठेवणार नाही. विचार, उच्चार व आचार शुद्ध ठेवीन. सन्मार्ग दाखविण्यासाठी व सर्वांच्या कल्याणासाठी सकाळ संध्याकाळ न विसरता ईश्वर प्रार्थना करीन. आईवडिलांना दीर्घायुष्य मागीन. त्यांच्या सुखसोयीकडे रोज लक्ष देईन. त्यांना चोरून मी काहीच करणार नाही. ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवीन आणि ईश्वरास रुचेल असेच वागेन इत्यादी. माझ्या कल्याणाकरताच मी गिऱ्हाईकांशी रीतसर व सरळ आणि सचोटीचा व्यवहार करतो. त्यामुळे माझा धंदा वाढला. नामस्मरण करीत असता आचार, विचार आणि उच्चार यांच्याकडे सारखे लक्ष देत गेल्यास कार्यसिद्धी फार लवकर होते. इतकी वर्षे लागण्याचे काहीच कारण पडत नाही. मी हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती आणि युरोपियन या सर्वांना वंदन करताना रामकृष्ण हरी म्हणतो. तेही मला प्रेमाने रामकृष्ण हरी म्हणतात. मला वाटते दिवसातून 1000 वेळा रामकृष्ण हरी मला म्हणावे लागते. त्यामुळे इतका नामजप लोकांचाही होतो. आपला कृपा आशीर्वाद असावा इत्यादी. देवाच्या मागे आपण न लागता देवाने आपल्या मागे लागावे अशी इच्छा असल्यास साधक स्त्री पुरुषांनी अनसूया आणि पुंडलिक यांचे अनुकरण केले पाहिजे. पंढरपूर म्हणजे पुंडलिकाचा निरोप सांगणारे पवित्र क्षेत्र आहे. तसेच पंढरी नामाचा बाजार आहे. त्या वैकुंठपेठेत रामकृष्ण हरी नामाचीच दुकाने भरलेली आहेत. ती अभिनव तऱ्हेने लुटायची झाल्यास पुंडलिकच बनले पाहिजे. तात्पर्य, नामस्मरण हे भवरोगाचे रामबाण औषध आहे. मागे सांगितल्याप्रमाणे जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी. ही पथ्ये वरील लेखात अभिनव पुंडलिक यांनीही उत्तम प्रकारे सांगितली आहेत. ती पथ्ये सांभाळून मातृपितृभक्ती आणि स्त्रियांनी पतिभक्ती या अनुपानाबरोबर भगवन नाम मात्रा घेतल्यास भवरोग नाहीसा होऊन भगवत कृपा साक्षात्कार होण्यास वेळ लागणार नाही. ओम तत्सत. श्री गुरुदेव दत्त.